आजचा दिवस खूप पवित्र आहे, कारण आज आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला स्नान, दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी विष्णू, लक्ष्मी पूजन, सत्यनारायण पूजा केली जाते. या दिवशी केलेले दान सहस्रपटीने फळ देते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. माघ पौर्णिमा नैवेद्य विधी. नैवेद्य कसा करावा? पहाटे उठून स्नान करा. देवघरात स्वच्छता करा. देवाला गंध, अक्षता, फुले, धूप, दीप अर्पण करा. देवासमोर पान किंवा ताट ठेवा. शांत मनाने नैवेद्य अर्पण करा. नमो नारायणाय किंवा आवडती प्रार्थना म्हणा. 5 ते 10 मिनिटांनी नैवेद्य उतरवून प्रसाद घ्या. नैवेद्यात काय ठेवावे? सोपं आणि सात्विक असणं महत्वाचं. गूळ, भात किंवा साखर भात, खीर, पायस, फळे, केळी, सफरचंद, तिळाचे लाडू, चुरमुरे, पाणी किंवा दूध जे उपलब्ध आहे तेच चालते. मोठा नैवेद्य आवश्यक नाही. किती नैवेद्य करावा? एक व्यक्ती 1 वाटी भात अधिक थोडा गूळ, साखर. कुटुंब 2 ते 3 वाट्या नैवेद्य पुरेसा. देवासाठी भावना महत्वाची, प्रमाण नाही. खास मान्यता. माघ पौर्णिमेला केलेला साधा नैवेद्य सुद्धा मोठं पुण्य देतो असे मानले जाते. माघ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा.